आज जवळजवळ राधिका 1 वर्षानंतर तिच्या आईच्या घरी आली होती. राधिकाला वाटले, मी 1 वर्षानंतर घरी आले तर आई मला प्रेमाने बोलेल. परंतु तिची आई तिला रागात विचारत होती की इतके दिवस कुठे गेली होती. राधिका शांतपणे आईला म्हणाली, सॉरी आई, तुला बोलले होते ना की मला तिथून कॉन्टॅक्ट करता येणार नाही. तशी कंपनीची पॉलिसी होती, म्हणून फोन नाही करता आला. राधिका जबरदस्ती हसत बोलली, बरं जा, फ्रेश हो. आज मी माझ्या फ्रेंड्सना पार्टी देते, तुझ्या दीदीच्या लग्नाची. यमुनाबाई बोलली आणि राधिका शॉक झाली. दीदीचं लग्न? राधिकाने चकित होऊन विचारलं. हो, अगं साखरपुडा झाला. आता पुढच्या आठवड्यात लग्न आहे. बरं झालं तू आली, नाहीतरी तुला कसं बोलवायचं त्याचा विचार करतच होते. यमुनाबाई बोलली. मी फ्रेश होते, राधिका बोलली आणि रूममध्ये निघून गेली. ती फ्रेश झाली आणि दरवाजा उघडून बाहेर येऊ लागली. पण आणखी पुढे यायच्या अगोदर तिच्या कानावर तिथल्या बायकांचे शब्द पडले. तशी ती तिथेच थांबली आणि ऐकू लागली. यमुनाबाई, राधिका 1 वर्षात जाड झाल्यासारखी वाटते. एक बाई बोलत होती. हो ना, पण आता एकदम छान दिसायला लागली आहे. म्हणजे मला वाटतं तिचा रंग उजळला आहे. बाहेरची हवा मानवली म्हणायचं. दुसरी बाई, होय, मला पण तेच वाटतं. बघ, लगेच लग्न करून टाक, कारण पुन्हा इथं राहिल्यावर पहिल्यासारखी होईल. आता निदान मुलगा थोडा चांगला मिळेल. पहिली बाई, होय होय, पहिलं नव्याचं उरकून टाकते, मग राधिकाचं बघते. हा यमुनाबाईचा आवाज होता. तुझ्या नव्याने मात्र तुझं नशीब काढलं बघ. अगदी तिला शोभेल असा आणि श्रीमंत नवरा मिळाला. तुझी म्हातारपणाची काळजी मिटली. एक बाई हसत बोलली. हो, नव्या दिसायला सुंदर आहे म्हणून तिने नशीब काढलं. शिवाय चांगली मॉडेल पण आहे. यमुनाबाई अभिमानाने बोलली. राधिकाला पण बघ, त्यांच्या नात्यात कोणी भेटतो का? दुसरी बाई, नाही ग, राधिका रंगाने थोडी डावी आहे. तिला एवढं मोठं घर नाही भेटायचं. म्हणजे असं मला वाटतं. आता यमुनाबाई शोधेल तिच्यासाठी तिच्यासारखा कोणीतरी. पहिली बाई, हो, उमेश बोलला आहे. एकदा लग्न झालं की तो राधिकासाठी चांगला मुलगा शोधेल म्हणून. यमुनाबाई सगळ्यांना चहा देत बोलली. इकडे राधिकाचे डोळे पाण्याने भरले होते. लग्न या शब्दानेच ती पूर्ण थिजून गेली. कारण आता ती लग्न करेल की नाही ते तिलाच माहीत नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर हा होता की तिच्याशी आता लग्न कोण करेल. तिने एक दीर्घ श्वास घेऊन डोळे पुसले आणि बाहेर आली. तसं त्या बायकांनी लगेच तिला बसायला जागा दिली आणि तिच्या 1 वर्षाचा जणू आढावा घेऊ लागल्या. राधिका या सगळ्यासाठी अगोदरच तयार होती, त्यामुळे ती त्यांना योग्य उत्तर देऊन गप्प बसवत होती. त्या सगळ्या बायका निघून गेल्यावर राधिका पुन्हा तिच्या रूममध्ये आली आणि आता पुन्हा बेबीचे चेहरे तिच्या डोळ्यासमोर आले. नकळत तिचा हात फोनवर गेला आणि ईशानीचा नंबर डायल होऊ लागला. पण दुसऱ्या क्षणी तिने फोन कट केला. ती मनाला आवरत होती, पण मन मानत नव्हतं. तिने केव्हापासून फोनला पाहिलं सुद्धा नव्हतं. तरी पण फक्त एकदा त्यांना बघता यावं म्हणून जीव तुटत होता. आता तर डोळे पण कोरडे पडले होते. तिने रागात तिचा फोन घेतला आणि तो खेचून बाहेर फेकून दिला. आता तिच्याजवळ काहीच पर्याय नव्हता. तो फोन होता म्हणून सगळं सारखं फोन करायची इच्छा होत होती. पण आता तोच नाही तर इच्छा पण नाही होणार. ती मनाशी बोलली आणि बेडवर पडली. पूर्ण रात्र ती या कुशीवरून त्या कुशीवर करत होती, पण झोप मात्र लागली नाही. चेहरा पूर्ण सुकून गेला होता. बेबी कसे असतील? त्यांना भूक लागली असेल का? ते रडत असतील का? बाकीचे लोक त्यांच्याकडे लक्ष देत असतील का? त्यांना काही त्रास होत असेल का? त्यांना आपली आठवण येत असेल का? किती ते प्रश्न तिचं मन तिलाच विचारत होतं. काही वेळा तर तिला तिच्या निर्णयाचा पश्चाताप झाला. तिला फोन उगीच तोडून टाकला असं तिला वाटलं. निदान व्हिडिओमध्ये त्यांना पाहता आलं असतं. पण पुन्हा तिने तिचं मन कठोर केलं, कारण ती पुन्हा त्यात अडकत होती. हळूहळू आपण सगळं विसरून जाऊ, असं ती मनाला समजावत होती.
सकाळी बेलच्या आवाजाने ती बेडवरून उठली. दूधवाला आला असेल असं तिला वाटलं. आज तिला तिच्या बाबांना आणायला जायचं होतं. तिने तिचं आवरलं आणि बाहेर आली. बाहेर तिची दीदी आणि आई कोणीतरी मुलासोबत चहा पीत बसलेल्या. हे राधिका, कधी आलीस? नव्याने तिला पाहताच विचारलं. कालच आले, राधिका हसत बोलली. उमेश, ही राधिका माय लिटल सिस्टर आणि राधिका हा उमेश. आम्हीच पुढच्या आठवड्यात लग्न करतोय. तुम्ही दोघं भेटला नव्हता अगोदर, आता ओळख करून घ्या. नव्याने ओळख करून दिली. राधिकाने हसून प्रत्युत्तर दिलं. तू बाहेर गेली होती ना? उमेशने विचारलं. हो. राधिका, तुझं फॅशनमध्ये एज्युकेशन पूर्ण झालं का? उमेश, हो. राधिकाने खोटं सांगितलं. ओके, माझ्या एका मित्राच्या कंपनीत जर प्लेसमेंट होत असेल तर मी सांगतो तुला. उमेश, थँक्यू, पण मी उद्या इथून चालले आहे. राधिका, कुठे चालली? यमुनाबाईने लगेच विचारलं. जर्मनी. तिथल्या कंपनीत माझी प्लेसमेंट झाली आहे. राधिका निर्विकारपणे बोलली आणि तिथल्या सगळ्यांना शॉक बसला. अगं पण असं कसं तू जाऊ शकते? पुढच्या आठवड्यात हिचं लग्न आहे. यमुनाबाई, बघू काय होतंय ते. आज बाबांना घेऊन येते. ते बोलतील तसं होईल. राधिका बोलली आणि आता मात्र तिथं असलेली तिची आई आणि बहीण दोघी डबल शॉक झाल्या. काय? बाबांना घ्यायला चालली? कुठे? आणि त्यांना कोण सोडणार आहे? यमुनाबाईने एकसाथ प्रश्न विचारायला सुरुवात केली. आज ते सुटतायत. मी घेऊन येते त्यांना. मग बोलूया. फक्त त्यांच्या समोर मागचं काही काढू नका. राधिका पर्स घेत बोलली. अगं पण ते कसे सुटले? त्यांना कोणी सोडवलं? नव्या. मी सोडवलं. राधिका शूज घालत बोलली. पण कसं? एवढे पैसे कुठून आले तुझ्याजवळ? यमुनाबाईने तिच्याजवळ येऊन तिच्या दंडाला पकडत विचारलं. आई, नंतर बोलूया. मला लेट होतंय. राधिका दंड सोडवून घेत बोलली. एक मिनिट राधिका. आम्हाला कळायला हवं की तू एवढे दिवस नक्की कुठे होती? आणि तू बाबांना सोडवते म्हणजे खूप सारे पैसे तू घेतले आहेस. पण कोणाकडून घेतलेस? तू काही चुकीचं केलं नाही ना? आता नव्या पण तिच्यासमोर उभं राहत बोलली. हे बघा, मला आता जाऊ द्या. नंतर आरामात मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. राधिका शांतपणे बोलली. जाऊ द्या काय? अगं, एवढेसे पैसे नाहीत ते. करोडो रुपये होते. नक्की काय केलंस तू? सांग पटकन. यमुनाबाई आता जास्त तापली होती. तुम्ही समजता तसं काहीच केलं नाही आणि मला तुम्हाला आता काही सांगायचंच नाही. मला जाऊ द्या. राधिका रागात बोलली. पहिलं काय केलंस ते सांग. आता यमुनाबाईने तिच्या कानाखाली मारली. तसं आपोआप राधिकाचा हात गालावर गेला. तिचे डोळे लगेच भरले. ती काही बोलणार तेवढ्यात बेलचा आवाज आला. मी बघते. तुम्ही दोघी शांत राहा. नव्या बोलली आणि दरवाजा उघडायला गेली. यमुनाबाई अजूनही रागात राधिकाकडे बघत होती. कोण मॅडम? नव्याच्या आवाजाने दोघींनी दरवाजाच्या दिशेने पाहिलं. दरवाजामध्ये विराजचा ड्रायव्हर उभा होता. त्याला बघून आता राधिका चकित झाली. राधिका मॅडम, त्यांना न्यायला आलोय. तो ड्रायव्हर आतमध्ये राधिकाकडे कटाक्ष टाकत बोलला आणि नव्यासहित यमुनाबाई चकित होऊन एकदा त्या ड्रायव्हरकडे तर एकदा राधिकाकडे बघू लागल्या. मी ते कॅब बुक केली. अजून खाली गेले नाही म्हणून तो वरती आला. मी जाते. राधिका पाणावलेले डोळे पुसत लगेच यमुनाबाईपासून दूर झाली आणि थोडं पळतच दरवाजामधून बाहेर पडली. तो ड्रायव्हर पण तिच्या मागोमाग जाऊ लागला. काय केलं या मुलीने? नक्कीच ही चुकीच्या मार्गाला लागली. अरे देवा, आता सोसायटीत काय इज्जत राहील? नव्या, ती तुझ्या लग्नाला आली नाही तरच बरं होईल. जाऊ दे तिला. यमुनाबाई डोक्याला हात लावून तिथेच सोप्यावर बसली. तशी नव्या तिला सावरायला गेली. हो आई, मला पण वाटतं तिने नको ते धंदे केलेत. तिला पाहिलंच का नीट? बघ ना, पहिल्यापेक्षा चांगली दिसते. शिवाय आता तिच्यासाठी असं ड्रायव्हर वरती पण यायला लागले म्हणजे जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ.
नव्या तोंड वाकडं करत बोलली. इकडे राधिका पळत खाली आली तर समोर विराजची गाडी उभी होती. विराज असेल का? पण तो तर स्पेनला गेलेला. परत आला का? राधिकाने विचार करत एकदा गाडीकडे पाहिलं आणि मग मागे वळून पाहिलं. ड्रायव्हर अजून पायऱ्या उतरत होता. ती पटकन तिथून खालच्या पायऱ्या उतरली आणि विराजच्या गाडीपासून दूर रस्त्यावर चालत गेली. त्याला नाही भेटायचं एवढंच तिच्या मनात होतं आणि घाबरून ती दिसेल त्या रिक्षाला हात करत होती. तेवढ्या तिच्यासमोर त्याची गाडी येऊन थांबली आणि मागच्या बाजूची काच खाली झाली. गेट इन. त्याने तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकत ऑर्डर सोडली. राधिकाने एक आवंढा गिळला आणि दुसऱ्या बाजूने आतमध्ये येऊन बसली. आता ती जास्तच घाबरली होती. त्याला न सांगताच आलेली त्यामुळे आता तो कसा रिॲक्ट होतोय त्याची काळजी लागली होती. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो शांत होता. पण ही वादळापूर्वीची शांतता असावी असं तिला वाटून गेलं. तुम्ही गेला होता ना? तिने थोडं भीत भीत विचारलं. हो, पण रिटर्न यावं लागलं. तो खिडकीतून बाहेर बघत बोलला. तुमचा शो? तिने पुन्हा विचारलं. कॅन्सल केला. तो निर्विकारपणे बोलला. ओके, मी बाबांना घ्यायला चालले आहे. इथून मला बस मिळेल, ती बोलली. आता विराजने तिच्याकडे पाहिलं. ती कसनोक हसली. राधिका, सिरियसली तू आपल्या बेबींना सोडून आलीस? त्याने विचारलं आणि त्याचे शब्द तिचं काळीच चिरून गेले. तिने मान खाली घातली आणि गप्प बसली. मला वाटत होतं की एक आई आपल्या बाळाला कधीच सोडत नाही, किमान लहान असताना तरी. नक्कीच नाही. पण तू तू त्यांना सोडून आलीस. आय कांट बिलीव्ह. तो तिच्याकडे नजर रोखून बघत बोलला. मी सरोगट मदर होते. कधी ना कधी त्यांना सोडावं लागणारच होतं. राधिका उष्ण अवसान आणून बोलली. तुला दुसऱ्यांच्या फिलिंग कळत नाहीत का? त्याने विचारलं. मला कळून घ्यायचे नाहीत, तिने उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि ड्रायव्हरला काहीतरी इशारा केला. त्याने लगेच मधलं पार्टिशन सुरू केलं. राधिकाने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तुला काय वाटतं? तू आम्हाला सोडून पळून जाशील आणि आम्ही तुला सोडून देऊ? हो, त्याने आता रागात विचारलं. हे बघा, मी व्यवहार केला होता आणि तेही तुमच्या मॉमसोबत, जो पूर्ण झाला. आता मला जाऊ द्या. प्लीज दरवाजा उघडायला सांगा. राधिका दरवाजा वाजवत बोलली. त्याने पुढे झुकून तिचा दरवाजावरचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे वळवलं. तशी ती एकदम घाबरून गेली. काय करताय तुम्ही? जाऊ द्या. ती त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलली. टेल मी राधिका, डू यू लव्ह मी? त्याने जवळ येऊन तिच्या डोळ्यात बघत विचारलं आणि राधिका क्षणभर सुन्न झाली. ती काहीच उत्तर देत नाही. हे पाहून त्याने तिचा हात सोडला आणि आता तिच्या कमरेत हात घालून तिला मिठीत ओढून घेतलं. ती लगेच ताठ झाली. त्याच्या अशा अचानक मिठीने ती दचकून गेली आणि त्याला दूर करू लागली. पण लेट्स गेट मॅरीड नाव, तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत बोलला आणि राधिका शहारून गेली. तो असं काही बोलेल हे तर तिने स्वप्नात पण पाहिलं नव्हतं. राधिका, त्याने मिठीत तिला हाक मारली आणि ती भानावर आली. सर, ती त्याला स्वतःपासून दूर करत बोलली. त्याच्या जवळ येण्याने आणि त्याच्या शब्दांनी तिच्या शरीरात एक एक्साइटमेंट निर्माण केलेली जी तिला नको होती. तो थोडा बाजूला झाला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या गालावर हलकेच लाल सरवण दिसत होते. ते बघून त्याला थोडी काळजी वाटली. राधिका, हे काय झालं? त्याने तिच्या गालाला हात लावत विचारलं. तसं ती लगेच मागे झाली. सर, मला लेट होतोय. माझे बाबा माझी वाट बघत असतील. राधिका दुसरीकडे बघत बोलली. त्याला नजर देऊन बोलणं तिच्याने होत नव्हतं आणि तिचा असा विषय बदलणं त्याला आवडत नाही. राधिका, मी थोड्या वेळापूर्वी तुला काहीतरी विचारलं होतं. लग्न करूया आपण. आपल्या बेबींना आपण दोघे हवे आहोत. दे आर मिसिंग यू. कालपासून त्यांचा चेहरा पडला आहे. विराज आता शांतपणे बोलला.
राहून राहून त्याची नजर तिच्या गालावरच्या लालसर भागाकडे जात होती. सवय होईल त्यांना हळूहळू. अजून लहान आहेत, त्यामुळे 1-2 दिवस ते मला शोधतील, नंतर विसरून जातील. ती काळजावर दगड ठेवून बोलली. खरं तर तिला पण त्यांना मिठीत घेऊन त्यांना दूध पाजायची तीव्र इच्छा होत होती. सिरियसली? आणि तू पण त्यांना विसरून जाशील? विराजने चकित होऊन विचारलं. हो, ती त्याच्याकडे बघत बोलली. आणि विराज शॉक झाला. ती खरंच असं काही बोलेल हे त्याला वाटलंच नव्हतं. राधिका, तुला मी आवडत नाही का? तुझ्या मनात अजूनही माझ्यासाठी हेट आहे का? स्कूलमध्ये मी जे केलं त्यासाठी तू अजूनही मला माफ केलं नाही का? आता त्याने डायरेक्ट विचारलं. विराज सर, प्लीज, मला खरंच लेट होतोय. राधिका चेहऱ्यावर वैतागलेले भाव आणत बोलली. मनात मात्र सध्या ती रडत होती. तिला सांगायचं होतं त्याला किती नाही राहू शकत त्याच्याशिवाय, बेबीशिवाय, पण ती त्याच्याशी लग्न पण करू शकत नव्हती. कारण तिला त्याच्या मॉमला ईशानीला धोका द्यायचा नव्हता. ईशानीने तिच्यावर दाखवलेला विश्वासाला तिला तोडायचं नव्हतं. भलेही ईशानी काहीही बोलू, पण तिच्या डोळ्यात विराजसाठी प्रेम तिने पाहिलं होतं. असं असताना ती त्यांच्यामध्ये कशी काय राहू शकते? आणि तेही फक्त ती त्याच्या बेबींची आई आहे म्हणून. राधिका, काय प्रॉब्लेम आहे लग्न करण्यात? विराजने पण आता वैतागून विचारलं. सर, प्लीज, मला जाऊ द्या, ती रडक्या आवाजात बोलली. तिला आता हे सगळं सहन होत नव्हतं. कधीही ब्लास्ट होऊन मनात दबलेल्या भावना बाहेर पडतील याची भीती तिला वाटत होती. ओके, तो बोलला आणि त्याने ड्रायव्हरला गाडी जेलकडे घ्यायला सांगितली. थोड्याच वेळात गाडी जेल समोर थांबली. थँक्यू सर, पण आता तुम्ही जाऊ शकता, ती दरवाजा उघडत बोलली. राधिका, एक मिनिट, मला तुझ्याकडून उत्तर हवंय, तो तिचा हात पकडत बोलला. तिने त्याच्याकडे पाहिलं. डू यू हेट मी? त्याने सरळ तिच्या डोळ्यात बघत विचारलं. आणि तिचे डोळे पाणावले. जिथं प्रेम आहे तिथं तिरस्कार कसा असेल? ती गप्प राहिली आणि हात सोडवून घेत तिने पुन्हा दरवाजा उघडला. ओके, फाईन, आय गॉट युअर आन्सर, तो बोलला. पण तोपर्यंत ती बाहेर पडली होती. तिच्या डोळ्यांनी त्याला उत्तर केव्हाच दिलं होतं. त्याची गाडी निघून गेली. राधिका जड मनाने आतमध्ये गेली तर वकील आणि तिचे बाबा बोलत बसले होते. त्यांना पाहून तिच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर थोडं हास्य उमटलं. बाबा, तिने हाक मारली. चला, राधिका आली वाटतं, आता तुम्ही जा तिच्यासोबत, वकील हसत बोलले. तिचे बाबा उठले आणि तिच्यासोबत बाहेर आले. त्यांचा चेहरा एकदम शांत होता. राधिकाने कॅब बुक केली. थोड्या वेळातच ते दोघे कॅबमध्ये बसले. बाबा, टेन्शन आले का? राधिकाने तिच्या बाबांना विचारलं. हो, आता इतक्या महिन्यानंतर घरी चाललो आहे. आसपासचे लोक मला बघतील तेव्हा आपापसात कुजबुज करतील. तुझी आई, बहीण, त्या तर काय विचार करत असतील कल्पना पण करवत नाही. बाबा खिडकीतून बाहेर बघत बोलले. बाबा, फक्त आजची रात्र, उद्या आपण जर्मनीला चाललो आहे. तुम्हाला मिस्टर सानप आठवतात का? राधिका, माझा बँकेतला मित्र का? बाबांनी थोड्या आश्चर्याने विचारलं. हो, तेच, ज्यांना तुम्ही मदत केली होती. ते सध्या तिथेच आहेत. त्यांनी स्वतः मला फोन केला होता. तिथं गेल्यावर आपण नवीन लाईफ सुरू करू, राधिका बोलली. हो, आयुष्यात कोणाची तरी मदत केल्याचा फायदा झाला म्हणायचा. नाहीतर? राधिकाचे बाबा सुस्कारा सोडत मध्येच बोलायचे थांबले. राधिकाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला. थोड्याच वेळात त्यांची गाडी बिल्डिंग जवळ येऊन थांबली. घर बघून बाबांचे डोळे पाणावले, पण खाली उतरून आतमध्ये जायची मात्र त्यांना हिंमत होत नव्हती. पायांना जणू कोणी बांधून ठेवल्यासारखे वाटत होतं. बाबा, बाहेर या. कधी ना कधी हे सगळं फेस करावं तर लागेलच. आणि तसंही काही वेळचा प्रश्न आहे. उद्या आपण जाऊ इथून, राधिका बिल पे करत बोलली. बाबा खाली मान घालून उतरले आणि लिफ्टमध्ये गेले. त्यांच्या घराच्या समोर येईपर्यंत त्यांनी मान वर केली नाही.
त्यांची ती अवस्था बघून राधिकाला खूप वाईट वाटलं. आता घरी गेल्यावर काही तमाशा होऊ नये, बस तेवढीच तिची इच्छा होती. तिने बेल दाबली आणि तिच्या आईने दरवाजा उघडला. राधिका सोबत तिच्या बाबांना पाहून तिची आई चकित झालेली. आत या, ती कशीबशी बोलली. ते दोघे पण आतमध्ये आले. नव्या अजूनही सोफ्यावर बसलेली. उमेश गेला होता बहुधा. बाबा तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते, राधिका पर्स ठेवत बोलली. थांब मी आणते, यमुनाबाई एक कटाक्ष नवऱ्याकडे टाकत बोलली. नाही म्हणायला त्यांना पाहून तिचे डोळे पाणावले होते. बाबा मात्र अजूनही खाली मान घालून बसले होते. नव्या उगीच तिच्या हातांची सुळबुळ करत होती. तिला तिथं कम्फर्टेबल वाटत नसावं असं जाणवत होतं. पाणी, यमुनाबाईने ग्लास बाबांसमोर ठेवला. बाबांनी पाणी पिलं आणि पुन्हा ग्लास ठेवून दिला. बाबा माझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश व्हा, मी आलेच मागून, राधिका बोलली. बाबा यंत्राप्रमाणे उठले आणि आतमध्ये निघून गेले. ते जाताच राधिका सोफ्यावर रेलून बसली. आता विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते, राधिकाने यमुनाबाईकडे पाहिलं. राहू दे, जाऊन आराम कर, यमुनाबाई शांतपणे बोलली. सध्या ती थोडी अपसेट वाटत होती. एक मिनिट आई, तुला विचारायचं नसेल पण मला विचारायचं आहे. राधिका तू एवढे पैसे कुठून आणले, नव्या तिच्याकडे नजर रोखत बोलली. सांगते, त्या अगोदर मला हे सांग की तू किंवा आईने बाबांना बाहेर काढण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत, राधिकाने हाताची घडी घालत विचारलं. तुला पण माहित होतं, वकील बोलले होते की त्यांना बाहेर काढणं इम्पॉसिबल आहे, नव्या थोडं रागात बोलली. जर इम्पॉसिबल असतं तर मग आता ते इथं नसते. राधिका राधिका त्यांना बाहेर काढायला करोडो रुपये त्या लोकांना द्यायचे लागत होते आणि तेवढे पैसे आपल्याकडे कुठून येणार, म्हणून आम्ही प्रयत्न केले नाहीत, हे तुला माहीत आहे, यमुनाबाई शांतपणे बोलली. ओके, ठीक आहे, पण निदान एकदा तरी तुमच्या दोघींपैकी कोणी त्यांना भेटायला का गेला नाही. आणि आई, तू तर बायको आहेस त्यांची, तर तुला या एका वर्षात कधी असं वाटलं नाही का की त्यांना जाऊन भेटावं, राधिकाने विचारलं. आणि यमुनाबाईने एक सुस्कारा सोडत मान खाली घातली. ए राधिका, ते सगळं सोड, पैसे कुठून आणले ते सांग, नव्या आता वैतागून बोलली. घेतले कोणाकडून तरी, राधिका बेफिकीरपणे बोलली. आणि नव्याने नाकारार्थी मान हलवली. आता तू मला हे सांगू नको की तुझ्या बॉयफ्रेंडने वगैरे हेल्प केली, कारण मला माहिती आहे तुला कोणी बॉयफ्रेंड नाही, आणि तसंही एवढे पैसे देणारा तो खूप जास्त श्रीमंत असणार, जो तुला त्याची गर्लफ्रेंड करणं शक्य नाही, नव्या रागात बोलली. का, तुला काय वाटतं फक्त तुलाच लाईक करणारे आहेत का इथं, राधिकाला आता जरा रागास आला. लहानपणापासून तर तेच झालंय, पण तू विषय नको बदलू, पैसे कुठून आणि कसे आणले ते सांग, नव्या बोलली. दीदी, तू राधिका पुढे काही बोलणार तोच यमुनाबाईने त्या दोघींच्या मध्ये व्यत्यय आणला. राधिका तू जा, नव्या तू पण जा, आता हा विषय नको, तुमचे बाबा आज खूप दिवसानंतर आलेत, तर मी स्वयंपाकाचं बघते जरा, यमुनाबाई बोलली. नव्या तनतनतच तिच्या बेडरूम मध्ये निघून गेली. राधिकाने एक नजर तिच्या बेडरूम मध्ये टाकली तर बाबा बेडवर पडले होते. त्यांनी भलेही डोळे झाकले होते, पण ते नक्कीच जागे होते, ही ती खात्रीने सांगू शकत होती. तिने एक सुस्कारा सोडला आणि किचनमध्ये यमुनाबाईला हेल्प करायला गेली. आज राधिकाला यमुनाबाई थोडी विचारात असल्यासारखी वाटत होती. कदाचित बाबा आल्यामुळे असेल, पण आज ती शांत होती. आई, मी बाबांची आवडती खीर बनवते, राधिका. हो बनव, यमुनाबाई बोलली. राधिकाने खीर बनवायला घेतली. यमुनाबाई तिच्याकडे एकटक बघत होती. राधिकाच्या ते लक्षात आलं. काय झालं आई, राधिकाने कसनूस हसत विचारलं. बाबांना इथं आणल्यावर तू खूप खुश असायला हवं होतं, पण तसं वाटत नाही, यमुनाबाई बोलली. आणि राधिका लगेच जबरदस्ती हसू लागली. आई, मी खुश आहे, पण दीदी आणि तू खूप प्रश्न विचारत होता, त्यामुळे थोडं रागात होते, राधिकाने हसत उत्तर दिलं.
मला नाही वाटत तू खुश आहेस. काहीतरी मनात ठेवून वर वर दाखवते असं वाटतं. जाऊ दे, तुला मनात येईल तेव्हा सांग. यमुनाबाई भाजी चिरत बोलली. राधिकाने तिच्या विरुद्ध दिशेला तोंड केलं आणि डोळ्यातून आलेला एक थेंब अलगद पुसून टाकला. मनात किती दुःख आहे हे ती कोणाला सांगू शकत नव्हती, कारण ते काळीज कुठेतरी ठेवून वावरत होती. अगदी प्राण नसल्यासारखी तिची अवस्था होत होती. अमन नमन, तुम्ही दोघं मम्माला मिस करताना. आय नो, खूप मिस करता म्हणून तर कालपासून तोंड पाडून बसला आहात. बट डोंट वरी, तुमचा हा डॅडा तुमच्या मम्मा एलिफंटला इथे नक्कीच घेऊन येईल. आय प्रॉमिस. विराच्या दोघांच्या छोट्या हातांना हात लावत बोलत होता. ते दोघं पण त्याच्या बोलण्याकडे एकटक बघत होते. पण मम्माचं नाव निघताच त्या दोघांनी ओठ काढल्यासारखं त्याला वाटलं. कदाचित खरंच त्यांना पण तिची आठवण येत असावी. त्याने लगेच त्यांना जवळ घेतलं आणि कुरवाळू लागला. पण विराज, राधिका नक्की येईल का? ईशानीने विचारलं आणि तिथंच त्याच्या जवळ बसली. तिला यावंच लागेल. लीगली लग्न करून तिला इथं आणेन. विराज बोलला. विराज पण खरं जर राधिकाला लग्न करायचं नसेल तर, आय मीन तिला दुसरं कोणी आवडत असेल तर, ईशानी, नो, नॉट ॲट ऑल. तिला लहानपणापासूनच मीच आवडत होतो आणि आताही तिच्या मनात फक्त मीच आहे. आय नो. विराज बेबींना बघत बोलला. तुला कसं माहीत की तिला तू तेव्हापासून आवडत होता? आय मीन तेव्हा तर तू तिचा अपमान केला होता ना? ईशानीने न समजून विचारलं. राधिका स्कूलमध्ये असताना खूप शाय होती. कॉलेजमध्ये असताना 2 ते 3 वेळा मी नव्यासोबत तिच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी नोटीस केलं होतं ती मला चोरून चोरून बघायची. विराज थोडं हसत बोलला. तू कॉलेजमध्ये असताना बऱ्याच मुलींचा क्रश होता. राधिका पण त्यातलीच एक असेल. ईशानी पण हसत बोलली. यू नो ईशानी, एक वेळा मी चुकून तिच्या रूममध्ये गेलो होतो. त्यावेळी ती तिथं नव्हती. पण तिची एक बुक मला तिथं सापडली होती, ज्यात माझा कॉलेज फंक्शनमधला एक फोटो होता आणि त्याच्या खाली राधिकाने हार्ट काढलं होतं. मला अजून आठवतो तो फोटो आणि तिची ती बुक. विराज जुनी आठवण काढत हसत बोलला. त्याला आता राधिकाला आठवून तिला जवळ घ्यायची इच्छा होत होती. पण सध्या तरी ते पॉसिबल नव्हतं. म्हणून मग त्याने बेबींना मिठीत घेतलं. हो, पण तेव्हा ती खूप लहान होती. कळत नसेल म्हणून तिने तसं लिहिलं असेल. आता तिच्या मनात फिलिंग आहेत की नाही हे कसं कळणार? ईशानीने एक सुस्कारा सोडत विचारलं. ते कळेलच मला. एक सांग, जर मी एखाद्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना लग्नासाठी विचारलं तर ते मला होकार देतील का? विराजने विचार करत प्रश्न केला. माझ्या मते देतील होकार. कारण तू वेल सेटल आहेस. दिसायला पण चांगला आहेस. सगळ्या बाजूंनी एक परफेक्ट मॅरेज मटेरियल आहेस. पण तू एक सेलिब्रिटी आहे. हा एक पॉइंट निगेटिव्ह आहे. बाकी सगळे पॉइंट पॉझिटिव्ह आहेत. ईशानी त्याला निरखत बोलली आणि विराजने तिच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं. असं काय पाहतोय? खरं ते बोलले पाहिजे म्हणजे मी पण या फील्डमध्ये आहे आणि बाहेरचे लोक या फील्डबद्दल काय विचार करतात ते मी तुला सांगायला नको, राईट? ईशानी, हो. अमन नमन, बी रेडी. आजच तुमच्या आजी आजोबांकडून तुमच्या मम्माचा हात मागतो. रिच सर. विराज बेबींना खेळवत बोलला. तसे ते दोघे हात पाय नाचवून खेळू लागले. बघ कसे खुश झाले. विराज त्या दोघांना किस करत आनंदाने बोलला. पण विराज डिअर, त्यांनी नकार दिला तर? ईशानीने भुवया वर करून विचारलं. विराजने तिच्याकडे पाहिलं. नकार दिला तर मग एकच ऑप्शन आहे. सरळ तिला उचलून आणेन. विराज डोळा मारत बोलला आणि ते ऐकून ईशानी तोंडावर हात ठेवून हसू लागली. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, राधिका विराज सोबत लग्न करण्यासाठी होकार देईल का? सर्वांनी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.